नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला वाटाण्याचं पिठलं कसं करायचं ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. वाटाण्याचं पिठलं करण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहेत. एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलीत. 4 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. 10 ते 12 लसणाची पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरे, छोटा पाव चमचा मी हिंग घेतला आहे. छोटा पाव चमचा मी हळद घेतलेला आहे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पिठलं तयार करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये बेसन पीठ काढून घेते. बेसन पीठ आपण आधी चाळून घेतलं तर पिठल्यामध्ये गाठी होत नाही, गुठळ्या होत नाहीत. आता ह्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेते आणि आपल्याला बेसन पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी अजून पाणी घालते. साधारण मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. बेसन पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यातच मी चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ मी आत्ताच घालते. आता मी मिक्सरचं भांडं घेतलं. ह्यामध्ये हे जे वाटाणे आहेत ते घालते. त्यातच आपल्याला लसूण घालायचं आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि अर्धा चमचा जिरे. आता पाणी न घालताच आपल्याला हे जाडसर फिरवून घ्यायचे मिक्सरला. मिक्सरचं बटन चालू बंद करत मी असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे. आता आपण पिठलं तयार करून घेऊयात. मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे मी तेल घातले. 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता, पण पिठल्याला तेल जास्त असेल तर पिठलं खूप छान रुचकर लागतं. तेल गरम झाले, त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालूयात. जिरे मोहरी छान तडतडलेत, त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. त्यातच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही, साधारण 2 मिनिटं कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मी 2 मिनिटं परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण जी वाटाणा, हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची. थोडंसं जाडसरच ठेवलेलं मी, बारीक केलेलं नाही. तुम्हाला जर असे वाटाणे मिक्सरला बारीक करून घालायचे नसतील तर तुम्ही अख्खे वाटाणे घातले तरीही चालतील. मग हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची वेगळी पेस्ट तयार करून घ्यायची. आता हे मी साधारण 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे तेलावरती. साधारण 1 मिनिटभर मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते 1 वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले. साधारण 3 वाटी पाणी घालते. ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्या वाटीने 3 वाटी पाणी मी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्याला छान उकळी काढून घेऊयात. आपल्याला पिठलं किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या अंदाजे आपण पाणी कमी अधिक घेऊ शकतो. आता मी एक उकळी काढून घेणार आहे. मी ह्या आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला ह्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. एका हाताने बेसन पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे.
ह्या टायमिंगला तुम्ही मीठसुद्धा चेक करू शकता. जर कमी असेल तर वरतून घालता येतं आणि आपल्याला जरी पाणी कमी पडलं तरी आपण पाणीसुद्धा वरतून घालू शकतो. मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता गॅसची फ्लेम लोवर ठेवून साधारण 5 ते 6 मिनटं मी पिठलं चांगलं शिजवून घेणार आहे. साधारण 6 ते 7 मिनटं झालेली आहे. मी झाकण ठेवून पिठलं चांगलं शिजवून घेतले. गॅस बंद करते. झाकण ठेवलं नाही तर पिठलं अंगावर उडू शकतं म्हणून मी झाकण ठेवलेलं होतं. वरतून थोडी कोथिंबीर घालूयात आणि पिठलं एका प्लेटमध्ये मी काढून घेते. खूप छान झालेलं आहे. खूप छान सुगंध येतोय. तुम्ही ह्या पद्धतीने कधी वाटाण्याचं पिठलं केलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि नसेल केलं तर करून पहा. खूप छान लागतं. ह्या थंडीच्या सीझनमध्ये वाटाणा बाजारामध्ये उपलब्ध असतो. नक्की तुम्ही करून पहा. तयार झाला गरमागरम वाटाण्याचं पिठलं. खूप छान होतं. आपण ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.